नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी घरगुती पद्धतीने अंडा करी अगदी कमी साहित्यात कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. अंडा करी बनवण्यासाठी इथे मी 7 अंडी अशी उकडून घेतलेली आहेत. आणि अंडा करी बनवण्यासाठी मसाला पहा तर इथे एवढा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 कांडी पूर्ण लसणाची घेतलेली आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा, एवढंसं थोडंसं छोटी वाटी खोबरं आणि 2 चमचे असे तीळ. तर आता हा मसाला आपण भाजून घेऊया. पॅन गरम झालेला आहे तर त्याच्यात आता आपण 1 पळी तेल घालूया. आणि तेलही गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यात आलं तळूया. आणि आलं चांगलं तर तळलेलं आहे तर याच्यातच आपल्याला आता खोबरं घालायचं आणि खोबरंही चांगलं असं गोल्डन रंगावर तळून घ्यायचं. आणि खोबरंही आपलं चांगलं गोल्डन रंगावर मस्त तळलेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया. आणि आता ह्याच उरलेल्या तेलात आपण कांदा तळूया. कांदाही आपल्याला मस्त चांगला असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदाही आपला चांगला असा फ्राय झालेला आहे तर याच्यात आता आपल्याला लसूण आणि तीळ घालायचे आणि हे याच्यासोबत आता फ्राय करून घ्यायचं. कांदा थोडासा जास्त गोल्डन रंगाचा झाला तरीही काही हरकत नाही. नॉनव्हेजला कांदा जरा जास्तच फ्राय करायला लागतो. आणि हेही आपलं सगळं मसाला आता फ्राय झालेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि हेही काढून घेऊया. मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण तो मिक्सरला फिरवून घेऊया. एकदम बारीक असा मिक्सरला वाटून घ्यायचा. मिक्सरला वाटताना मसाल्यात अजिबात पाणी घालायचं नाही, नाहीतर मग मसाल्याची चव जरा कमी होते. हे मसाला आपला अशा प्रकारे वाटून झालेला आहे तर आता आपण पुढचे मसाले पाहूया. आता हे सुखे मसाले पहा. इथे मी 1 चमचा घाटी मसाला घेतलेला आहे. याच्या जागी तुम्ही कुठलंही लाल तिखट वापरू शकता. एकदम पाव चमचा अशी हळद, 1 चमचा धने पूड आणि 1 छोटं पॅकेट मी चिकन मसाला घेतलेला आहे. गरम मसाला मी वापरणार नाही कारण ह्या तिखटामध्ये सगळा गरम मसाला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आणि फोडणी द्यायच्या आधी ह्या अंड्याला आपण असे कट मारून घ्यायचे म्हणजे अंड्यात सगळा मसाला आतपर्यंत पोहोचतो. सगळ्या अंड्याला असे कट मारून घ्यायचे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊया. आता टोप तापलेला आहे तर त्याच्यात आता आपण 1.5 पळी तेल घालूया. तेल आपल्या आवडीवर घालायचं आणि तेल जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही. तेल आपलं थोडंसं गरम झालं की हे मसाले आपण घालायचे आणि हे तेलावर असे फ्राय करून घ्यायचे. आणि कडकडीत तेलावर जर मसाले घातले तर मग ते पटकन करपतात. आणि मसाले आपले थोडेसे फ्राय झाले की आपण मिक्सरला लावलेला मसाला याच्यात घालूया आणि हाही आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा. आणि हाही मसाला आपला फ्राय झालेला आहे तर याच्यात आता आपण अंडी घालूया. आणि अंडी ही आपल्याला अशी थोडीशी याच्यात फ्राय करायची. आणि आता आपण याच्यात लगेच पाणी घालूया. जेवढी आपल्याला अंडा करी हवी तेवढी आपण त्याच्यात पाणी घालायचं. आणि आता मला एवढी अंडा करी हवी आहे तेवढं मी पाणी घातलं आहे. हे अशा प्रकारे मी घट्टसर ठेवलेले आहे. तुम्हाला जेवढी पातळ घट्ट तेवढी ठेवा. आणि आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मीठही घालूया. आणि आता मोठ्या गॅसवर याला चांगली उकळी येऊ द्यायची.
आणि मग 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. हे पहा, मोठ्या गॅसवर याला उकळी आलेली आहे. तर आता आपण गॅस कमी करूया आणि 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया. हे पहा, 2 ते 3 मिनिट आपली अंडा करी मस्त अशी शिजलेली आहे आणि अंडा करीला रंगही छान आलेला आहे आणि कटही पहा मस्त असा आलेला आहे. तर आता आपली अंडा करी खाण्यासाठी तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.